तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार फडकदार लिज्जतदार कडक अशा आपल्या नवीन खट्ट या ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा आहे, मी लय खुश आहे कारण युट्यूबचं माझं पहिलं पेमेंट माझ्या अकाउंटवर जमा झालेलं आहे. आणि विषय असा झालाय, आज पोरांनी म्हटलं खुशच करून टाकायचं, पहिलं पेमेंट जमा झाले म्हटलं विषय हार्डच करायला लागतो या पैसा बर्बाद पहन. आणि पोरांनी मी सध्या फोन केलाय, आत्ता वाजलेच्या संध्याकाळचे 5:30 आणि पोरांनी मी फोन करून सांगितलंय या आपल्या रोजच्या ठिकाणावर मी उभा राहिलेलो आहे इथं आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचं कार्यक्रम उरका, सगळं आवरा आणि या आपण भोजन ग्रहण करायला जायचं आहे कारण पहिलं पेमेंट झालेलंच आहे. घरात जरा थोडंसं पैसे काढून दिले ऑलरेडी मी. तर तुम्ही समजू शकता किती पैसा आला असतील किती नसतील. टोटल डायरेक्ट मी आकडा सांगू शकत नाही तुम्हाला कारण विषय असं होती ती युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये बसत नाही, तसं काहीतरी विषय वाटतं त्याचा. तर सध्या मी बोलवले आहे आमचं वैभव भैया आणि रोहन भैया यांना मी आमंत्रण दिलेलं आहे. अजून कोणच भांडगु आलं नाही. हे आलंय बघा, हे आलंय मागच आहे बघा. फोन बिन करायला का नाही, हे भांडगु लवकर. तर ह्याला आपण घेऊन जायचं लवकरात लवकर आता सध्या. अरे भैया आगे बढ़ले. तर आम्ही थोड्याच वेळात आमचं मार्गक्रमण करणार आहे का ना भाऊ. सॉरी, तुम्हाला ह्याबद्दल काही एक धप्पा बसलेच लवकर असा मोठा धप्पा येऊ आणि हा धप्पा तुम्हाला ब्लॉग चालाय ह्यो लय मोठा धप्पा बसणार. बरं, रोहन भाई आलाय लाली लिस्टिप लावून आणि येऊच तो सुंदर चेहरा जो पोरींच्या दिलावर राज करतो लाखो. जरा आमचं जरा तेवढं असते, जरा एन्जॉयमेंट चेष्टा मस्करी असत्या, तोंड पाडलं रांडे चला. तर रोहन भैया कसं वाटतं आपलं एक पैसे आले ते आता इथनं पुढे पण पैशाला सुरुवात होणार आहे. आमची सुरुवात चालू आहे. आता ह्याच्यापेक्षा डेंजर व्हिडिओ करणार आहे ती तुम्ही आणि बघत तुम्ही राहा. सपोर्ट करा भावानो Support करा. 100%. आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा असेलच आणि शेजारी झालेली सांगा. जर त्यानं नाही केलं तर तुम्ही स्वतःच्या फोन मध्ये करा पण सुट्टी देऊ नका. आणि आता लवकरच नवीन ब्लॉग तुम्हाला 100% 2026 मध्ये लय मोठा कमबॅक होणार आहे. लय म्हणजे लय मोठा. तुम्हाला 2026च्या एंडिंगला 100K सबस्क्रायबर आपलं तयार झालं पाहिजे ती 100% ह्या हिशोबाने आपली तयारी चालू आहे. प्ले बटन झालं पाहिजे 100%. नाही. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. तर असा सपोर्ट करा. तर आम्ही आमचं मार्गक्रमण लवकर जिथनं हलवणार आहे. रोहन भैया पण आली ती. तर चला जाऊया आपल्या मार्गक्रमणाला सुरुवात करूया. आणि कुठल्या हॉटेलला जाणार ती लवकरच धप्पा मिळेल तुम्हाला. हा, 100%. आता पण मी जरा मला का वाटलं तो सांगेल म्हणून मी जरा कंट्रोल केलं. थांब म्हटलं जरा थट व्हावा. चालतंय, ठेव का मग. तर टाटा बाय बाय. मार्गक्रमण चालू करतो बाबा. तर बाबानो आम्ही सध्या निघालोय हॉटेल तिरंगाला जेवायला. मगाशी तर काही आम्ही सांगू शकलो नाही आणि सध्या मीच गाडी चालवा लागलो गारट्याची. आणि पुढे बघू शकता तुम्ही हायवे चालू आहे. हायवेवर आहे आम्ही, हायवे चालूच असते 24 तास. आणि यो रोहन आणि वैभव दोघं बनायची आणि उसाच्या टॉले बिला सगळं जायचं, सुट्टी नाही हो. उसाच्या टॉले बिला सगळं मागं बघू शकता तुम्ही. आणि रोहन म्हणाला रोहनला दुधाची केलं का असं जायचं, त्यामुळे लवकरात लवकर चल म्हणायला लागला रोहन. चला भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता जातो आणि जेवायचं आम्हाला हॉटेल तिरंगावर. आम्ही निघालोय आता स्वस्त मजबूत टिकाव हॉटेलवर. सगळे आमच्या तोंडावर बघायला लागली ती शेजा माणसाची माणसं. नमस्ते हे काय ते बोला म्हणतो मला बाय बाय गेलं वाटतं मात्र. चला बोलू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला अरे जेवायचं अजून पुढच्या ब्लॉग मध्ये काय बोलायचं आहे. तर जातो हॉटेल तिरंगा कुंडल फाट्या होता आमच्या इथं. शाखा नंबर किती आहे मला बी माहित नाही. तर त्या शाखा नंबरला मी निघालो जेवायला असतानाच करत. तर चला तर सध्या फायनली अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून आम्ही हॉटेल तिरंगा शाखा नंबर 10 कुंडल फाट्या इथं पोहोचलेलो आहे. आणि आता जाणार आणि चला की रोहन येणार नाही, घरट्याचा हातपाय लागले ते थरथराला. आता आम्ही जाणार आणि स्नेह भोजन करणार आहे. भाई घरट्यानं हातपाय थरथरा कापायला लागले, वाईट घरटा आहे. तर रोहन भाईच काही वेगळंच आहे. सर्वप्रथम गरमागरम पाणी सोडायचं मला. तर ती कुठं आहे बघूया. बाबा कुठं जाय बाहेरच आहे इकडून डावीकडे. तर ऑर्डर द्या की. अरे ऑर्डर द्या की. मी गरमागरम पाणी सोडून आलो थंडगार गाडीत. ढवारा स्पेशल चिकन थाळी सांगतो. नाही वेळ थांब परत सांगू आपण. चला या पहिल्यांदा सुसू करून या. गरमागरम पाणी सोडतो आधी. तर सध्या फायनली आम्ही आमचं गरमागरम पाणी सोडलेलं आहे. आणि आता जाऊन आम्ही ढवारा स्पेशल चिकन द्यायचं का मटन द्यायचं. तुमच्या बेटा नाही मग चिकनच देऊ, माझं पैसे वाचते ती. तर युट्यूबचा पहिला पगार आलाय त्यामुळे तडसच करणार आज आम्ही. गच खाणार, सुट्टी देणार नाही. कोण आहे? अरे सागर आहे काय देऊ
सागरे असलं वागलास काय भांडुळा. तर ढवारा स्पेशल मटन थाळी 250 रुपये, चिकन थाळी 180 रुपये. चिकन थाळी खायची ढवारा. तर रोहन भाईच्या माहितीनुसार ढवारा स्पेशल चिकन थाळी 3. अनलिमिटेड चिकन थाळी पण आपला 250 रुपये, त्यात चिकन पण अनलिमिटेड आहे. बरं त्या द्या 3. 3 हा अनलिमिटेड चिकन थाळी 250 रुपयाला. 250 रुपयाला 3. खाली तेवढं. तेव्हा आमचा मोठा राखीस आहे. लाखो दिलं की जान लय खाणारा. चिकन लय खातो तो. भले अर्धी रोटी खाईल पण चिकन आणि रस्सा गत ओढतो. तर आपण आपलं आसन ग्रहण करून घेऊया. कुठं बसाल भाऊ इकडं सोय बक्की कशी आहे विषय हार्ड. तर आम्ही आहे सध्या शाखा नंबर 10 हॉटेल तिरंगाच्या. तर इथला वातावरण बघून माझ्या हृदयाचं पारणं पिटून गेलंय. आणि चिकन आणि अनलिमिटेड चिकन घेतलंय 250 रुपयाला अनलिमिटेड. किती पण चिकन खावा आणि किती पण रस्सा वाळा, ती तुमचा प्रश्न आहे. तर थोड्या वेळात आपलं आसन ग्रहण कुठं होतं ती बघूया. अबे साले. तर आम्ही ह्या टेबलवरती बसलोय, खाली बसायच्या टेबलवरती. त्या मोठ्या टेबलवरती बसलो नाही कारण इथं खाली बसून आपलं निवांत गच्च चप्पल काढून असं मांडी घालून पण इथं बसा येते. एवढं म्हणजे भारी वाटतं इथं बसून निवांत. भाकरी कुठली शाळवाची का बाजरीची? बाजरीची. ह्यो बघा ह्यो स्वतःला किंग समजत असल्यागत लागलाय पुरींच्या वर बोलायला ह्याव तेव्हा करायला. अरे का बोललास का नाहीस? ठेवू का? हा ठेव ताटशिरी फोन. गोरक्याला फोन केला ना मारा लागला पुरगी बर बोलतोय. तर असा विषय झालाय. सगळ्यांनी भाकरी द्या, बाजरीची भाकरी द्या सगळ्यांनी. तर आम्ही सध्या बाजरीची भाकरी आणि अनलिमिटेड चिकन ताट मागवलेला आहे. आणि ह्यानं फ्री फायर चालू केलं ना तू? फ्री फायर. आणि तू काय चालू केलं? स्नॅपचॅट चॅटिंग. तर तो इंस्टाग्रामवर रील बघायला लागलाय आणि मी तर एकटाच ब्लॉक करायला लागलो. आणि इथलं वातावरण बस पारणं पेंडण्याचं आहे. आता चिकनची टेस्ट कशी आहे हे सगळे आपण आढावा घेऊ सगळ्याचा. कोई बात नाही. तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर रोहन वैभवचं नेट मागतोय फुकटचं. आणि एवढा विषय आहे बरं का होय वैभ्या, प्रत्येक वेळेला ह्यो नेट मागतोय या तुझं. ह्याचं नेट शिल्लक ठेवून काय करतो या संध्याकाळचं? हा तर काका तुम्ही बघू शकताय तुमचा पुत्र सुपुत्र रवण्याला लाजलाय बरं का. राग आलाय रवण्याला राग आलाय. चेहऱ्यावर बघ की दरंद की चेहऱ्यावर राग बघ की. हो राग बघ राग. बस भोसडी काय बाहेर रुक जा. तर आमची ताटी इथं लागलेली आहेत. एवढं आहे आळणी, इकडं रस्सा, इकडं सुक्क कांद आणि ती पण वैभ्याने घेतली. आणि आलेली आहे बाजरीची भाकरी. तर सिनेमॅटिक पद्धतीने ताट आपलं सजलेलं आहे इथं. आणि पुढचं पण वैभ्याचं सजायला लागले ताट. रवण्यात पण ताट सजलेलं आहे. आणि पहिला घास वैभव खाऊन तू सांग, तुझी प्रतिक्रिया सांग की कसं आहे सांग बरं आता हात मागवटली तुम्ही आणि रोहन पण हात मागवले. टोपी पहिला काढत नाही, गारला. कसं वाटते सांगा. एक नंबर तुझी कंबर. कसा आहे वैभव? जेन्युइनली सांग कसा आहे भावा? जेवणात टॉप आहे. टॉप आहे ना? कडक एक नंबर. बाजरीची भाकरी आणि त्यांचं सगळं रस्सा एक स्वाद ओढून सांग सुरका. रस्त्यावर आणि रस्सा वाढायला लागलाय. नाद करते काय? आता रोहन भाई याची प्रतिक्रिया घेऊया. आधी त्यात जरा लिंबू पिळा, जरा ढवळतो. माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं. आवरा की लवकर. अरे तरी चालतंय, तू नाही जावलास तरी स्नॅप यायला आलाय मला. अरे सांग की कशी आहे टेस्ट? पाणी सुटलंय. भागा टॉप हा यावंच लागते एकदा भागा टॉप यावं लागतं हॉटेल तिरंगा. हॉटेल तिरंगा. माझं पण ताट सजलेलं आहे इथं. मी पण आता भोजनाचा आस्वाद घेतो. सगळं सपवून टाकतो. माई हात नको टाकायला, सोसणार नाही. सगळं सपवून टाकतो आणि मग बोलूया. सपवून टाकतो. कान खाऊन टाकतो. क्वालिटी टेस्ट कडक आहे. वैभ्या पहिल्यांदाच असं झालंय की वैभ्या कडक आहे म्हणत खायला लागलाय. सुट्टी नाही. तर वैभवचं जेवण बघा कसं असतंय. मोठं राखीच म्हणत काय खायचं चालू केला व्हिडिओ. अजून खायचं आहे मी. तर जेवण वगैरे माझं तर झालंय. आणि तो बघा लिंबू पिळायला लागला आणि अजून खायचं आहे. काय खाणार? व्हिडिओ चालू. हा पे रस्सा पे चल देखत पे आता ब्लॉक चालू आहे. अरे
ते कडला काय कडलं हे का ठेवलं माझं अरे तुकडं रस्ता बी दिवशी आहे का अरे दोन की जरा काय दर्शक जरा हा, तेवढा स्वाद घ्यायचा असते आणि हा. जरा लिंबू असा काय असं आणि काय पिळायचं असते. आणि ह्यात काय काय केलंस तू जरा ढवळून जाऊ दोन ढवळून मिनिटं जाऊ. थांबा आलो. ढवळून जाऊ जरा दोन ढवळून मिनिटं जाऊ. थांबा आलो. अरे बाई, त्याचा काय त्या विषय केलाय ते सांगतो तुम्हाला. तर जेवण वगैरे झालंय आमचं गचपैकी आणि एकदम हाडकांचा ढेर लावलाय. तर आम्ही अनलिमिटेड चिकन घेतलेलं होतं. तर झालं आता उठतो आणि हात वगैरे धुवून चला स्प्राईट पण घेतलं जरा पचन क्रिया करायला जरा बरं असतंय त्यामुळे स्प्राईट घेतलेलं. हा लाखो दिलो की जान रोहन भैया. अरे विठोबा आयुर्वेदिक दंत म्हणजे तुला का कट्ट दिसते तुझं दात दादा आपलं खड्डत आहे. कट्ट जाय. नाही आम्हाला तेवढं पिवळे दिसते कवा तर होय होय ब्या दात बघू 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 दात बघू दात दात अरे दात बघू की जरा दाढी करायला पाहिजे. लय दाढी आली. तर हात धुतो इथं. ओहो केस बिस सेट झाले ते ओके झाले माझे केस. हा तर हात वगैरे गच्चपैकी धुवून यूट्यूबवर आर सूर्यवंशी ब्लॉग डायरेक्ट यूट्यूबवर सगळा ब्लॉग येणार खट्टपैकी सिनेमॅटिक पद्धतीनं. माझा यूट्यूबचा पहिला पगार झालाय त्यामुळे पोरांनी खुश करायला तिरंगाला घेऊन आलो या सुट्टी दिली नाही. काय ह्याबद्दल काय बोलायचं वैभव तुला. जेवण झाल्यानंतर पचायसाठी पचनक्रिया चांगली होत्या काय ना खाल्लंय जेवढे एवढं लागा अनलिमिटेड चिकन घेऊन लागाय ना. चिकन किती एवढंच खाल्लंय या रोहन ह्याच जरा होत आणि ती हे बस 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 लय काय नको. क्या करे जा रहे हो बे क्या करे. तर हॉटेल तिरंगा स्पेशल मध्ये जेवढी गच्च पोरांनी खुश करून टाकलं टच पैकी. तर पेट्रोल पंपावर तेल टाकायचं म्हणून स्वस्त मजबूत टिकाव आपल्या प्लॅटिनाला आणलं इथं आणि रोहण्या मला गाडी उचलणार ब्लॉक चालू केला तर इथं. अरे बांडवला कुठली गाडी लाखो दिली तुझ्या नाही प्लॅटिना मग गाड्या. तर गाडीतलं येता येता त्याला लईच कमी झालतं सपत आलतं म्हणलं जरा त्याला टाकावं. किती टाकायचंय आम्ही गच्च जेवलो गाडीला पण त्याला गच्च जेवण घालावं म्हणून. पेट्रोल हे टाकी. पॉवर पेट्रोल नाही नाही डिझेल टाकी. डिझेल हा म्हणजे गाडी विमानात उडली पाहिजे प्लॅटिना आईच्या गावात 500 रुपये डिझेल. CNG 2 किलो CNG. 2 किलो सीएनजी 2 किलो काय बघायचं. बाजार 2 किलो. ती बजाजची सीएनजी ची गाडी आहे की त्यात सीएनजी बसतोय पण इथं कुठे सीएनजी आहे हाय वाटतं पुढे पंपला फेमस आहे. होईल का सीएनजी सगळीकडे झालंय. गाडी घ्या लागते 4 चाकी सीएनजी उरली आता. या गाडी घ्या पुढे घ्या आपली गाडी आपली. वेड्यागत वागू नको. दादा 500 रुपये 500 करून टाका. डिझेल हो पेट्रोल डिझेल यांचं काय ऐकताय शानी येते जाऊ ही भांडुकू यायची काही टाकलीस 500 रुपये का बाटलीवर काढून दे मग झालं. तोंड काय एवढं सिरियस झालंय भांडुका. अरे बाबा नमस्ते काय म्हणताय काय ब्लॉग चालूच आहे आपला. आता गेलो तिरंगाला आम्ही खाल्लंय गाडीला बी जरा खायला घालायचं म्हणलं घातलंच पाहिजे पर्याय नाही. पेमेंट करतो या भांडुकाकडे उपाय बी नाही. तर हॉटेलवर जेवण वगैरे गच्च करून टच पैकी आम्ही घरला आलोय. प्रत्येक जण आपापल्या घरला गेली. मी पण घरात पोहोचलोय. थंडी वाऱ्याचं गारठ्याचं काकड चालू या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो हाईट म्हणून नवीन ऑप्शनला आहे कनाकन त्या स्टारवर काच 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 क्लिक करून सुट्टी देऊ नका. हाईपलाने आपला व्हिडिओ सुट्टी द्यायची नाही. तर टाटा बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ. मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना.